मराठा आरक्षणासाठीच्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम। मराठा आरक्षण उपसमितीची थोड्याच वेळात बैठक। काल मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर आज पुन्हा बैठक होणार। बैठकीत काय निर्णय होणार याकडे लागले सर्वांचं लक्ष। जरांगेंच्या उपोषणस्थळी बाप्पाची आरती उपोषण सुरू असताना मनोज जरांगे यांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली होती। सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी। सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये मराठा आंदोलकांची गर्दी। पोलिसांचाही बंदोबस्त तैनात। आझाद मैदानावरती मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी पावसाची हजेरी। पावसापासून बचावासाठी आंदोलकांना डोक्यावरती ताडपत्री घेण्याची वेळ। मुंबईच्या रेल्वे पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये वाहनांच्या मोठ्या रांगा। आझाद मैदानावरती वाहन पार्क करून आंदोलक दाखल। वाशी रेल्वे स्टेशनवर मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, तर आंदोलक हलगी वाजवत वाशी रेल्वे स्टेशनवरून आझाद मैदान गाठणार। मराठा आंदोलकांची कुठली गैरसोय होऊ नये म्हणून नवी मुंबई पालिका सज्ज। पालिकेच्या 60 सफाई कामगारांकडून वाशीमधील रस्त्यांची साफसफाई। डॉक्टरांकडून जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी। जरांगेंचा रक्तदाब शुगर व्यवस्थित असल्याची डॉक्टरांची माहिती। नवी मुंबईच्या वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 30 ते 35 हजार आंदोलक मुक्कामी। सिडको एक्झिबिशन सेंटर बाहेर आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगचीही व्यवस्था। मराठा आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे उद्धव ठाकरे यांचे आदेश। आदेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पत्रकार संघाच्या हॉलमध्ये कॅन्टीनची उभारणी। एका वेळेस 10,000 लोकांचं जेवण कॅन्टीनमध्ये बनवता येणार। आझाद मैदानात मराठा आंदोलक उभारणार मंडप, तर पावसापासून बचावासाठी आंदोलकांकडून मंडप उभारला जाणार। आंदोलकांना गाड्या काढून घेण्याचं आवाहन। गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईमधील घराबाहेरील बंदोबस्त वाढवला। गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानातील आंदोलनास परवानगी न देण्याची मागणी करत उच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती दाखल। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगेंसोबत उपोषणाला बसायला हवं, मात्र ते भाजपच्या दबावाखाली आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव। संजय राऊत यांचा निशाणा। महायुती सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं। जरांगे पाटलांनी संयम ठेवावा। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। ओबीसींबद्दलची भूमिका महाविकास आघाडीनं स्पष्ट करावी। विरोधकांनी मराठा आरक्षण दिलं का? उदय सामंत यांचा महाविकास आघाडीवर निशाणा। मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही। मराठा समाज हा जातीने मागास नाही। मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान। ही तर महाराष्ट्राची कोंडी। एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणं सामाजिक वीण अडचणीत आणण्यासारखं। भाजप नेते केशव उपाध्ये यांचं ट्विट। उपमुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावात शिवसागर जलाशयाच्या तराफ्यातून शिंदे दरेगावात पोहोचले। गणेशोत्सवानिमित्त शिंदे 2 दिवस दरेगावी मुक्कामी। केंद्राशी संबंधित विषय असताना शहा जरांगेंना भेटले नाही। जम्मू काश्मीरमध्ये 370 हटवू शकतात। मराठा आरक्षणासाठी घटनेतही बदल करू शकतात। मुंबईमध्ये येऊन अमित शहा यांनी काय केलं? राऊतांचा सवाल। शिंदे शहांच्या मागे शेपूट हलवून फिरताय। शिंदे दरेगावामध्ये यज्ञ करण्यासाठी जाऊन बसले। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। राजेश टोपे आज शरद पवार यांना भेटण्याची शक्यता। राजेश टोपे मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार, सूत्रांची माहिती। सत्तेत असताना पवारांनी घटना दुरुस्तीचा निर्णय का नाही घेतला? स्वतःच्या हातातलं सरकार असताना पवारांनी अशी भूमिका घेतली नाही। शरद पवार यांच्या भूमिकेवरून शंभूराज देसाई यांचा सवाल। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जरांगेंची घेतली भेट। सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न जास्त ताणू नये, आरक्षण कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावे, मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला वकील संघटनेचा पाठिंबा। छत्रपती संभाजीनगरमधून वकील जरांगेंच्या भेटीला। नांदेड हिंगोली राज्य महामार्ग मराठा समाजाचा या ठिकाणी रास्तारोको। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आर्मीच्या गाड्यांना वाट करून दिली मोकळी। नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। उपोषणस्थळी कार्यकर्ते आणि नेते येण्यास सुरुवात। मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या झाल्या रद्द। गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बंदोबस्त वाढवला। रेल्वे स्थानकांमध्येही अतिरिक्त फौजफाटा तैनात। पुण्याच्या जुन्नर या ठिकाणी सामाजिक संस्थेकडून मराठा बांधवांसाठी मदतीचा हात, तर जीवनावश्यक वस्तू मुंबईमध्ये दाखल। 2 लाख मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था। दिवसभरात 15 ते 20 हजार जणांचं केलं जाणार जेवण। धाराशिवच्या कळंबहून मराठा आंदोलकांसाठी 1 क्विंटल चटणी आणि 20,000 भाकरीची शिदोरी रवाना। धाराशिवच्या नागरिकांकडून भरभरून अन्नदान। मराठा आरक्षणासाठी मुस्लिम युवकाचा अजमेर दर्ग्यामध्ये नवस। मीरा भाईंदरमधील अझेम तांबोळींची अजमेर दर्ग्यामध्ये प्रार्थना। मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मुस्लिम युवकाची भावना।
आणखी एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं झाला मृत्यू. विजय घोगरे असं मृत्यू झालेल्या मराठा आंदोलकाचं नाव. मृत आंदोलक लातूरच्या अहमदपूरच्या टाकळगावचा असल्याची माहिती. नवी मुंबईच्या वाशी टोल नाक्यावरती अवजड वाहनांना आता प्रवेश बंद. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी. टोल नाक्यावरती मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात. नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये काँग्रेसचा बोटचोर तर गद्दी छोड निषेध मेळावा होणार. तर राज्यातील काँग्रेस नेते मेळाव्याला उपस्थित राहणार. राहुल गांधींनी पहिल्यांदा कामठी मतदारसंघामध्ये बोटचोरी झाल्याचं आणून दिलं होतं निदर्शनास. सोलापूरच्या माढा तालुक्यातील मोडनिंब गावामध्ये मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन. स्मशानभूमीमध्ये सत्यशोधक संघाच्या वतीने हल्लाबोल आंदोलन. कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस. शरद पवार यांनी पाठवलेलं पत्र सादर करण्याची सूचना. ठाकरे मुख्यमंत्री असताना पवारांनी दिलं होतं पत्र. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांची शेतकरी शेतमजूर दिव्यांग हक्क यात्रा वाशिममधून झाली सुरू. तर कामरगावमधून यात्रेला झाली सुरुवात. शेलू बाजारमध्ये यात्रेचं जोरदार स्वागत. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाला आणखी एक धक्का. गोकुळच्या जाजमगडा खरेदीचा अहवाल 15 दिवसांमध्ये सादर करा. पुणे विभागीय उपनिबंधक यांचे गोकुळ दूध संघाला हे आदेश. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब जीएसबी गणपतीचं घेतलं दर्शन. जीएसबी गणपती मंडळाकडून राज ठाकरे यांचं स्वागत. जीएसबी गणेश मंडळामध्ये राज ठाकरे आणि किरीट सोमय्या यांची भेट. तर राज ठाकरे आणि सोमय्या यांनी जीएसबी गणपतीचं घेतलं दर्शन. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे गणरायाच्या चरणी लीन. लालबागच्या राजाचं रहाणेंनी घेतलं दर्शन. श्री रविशंकर 3 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येणार. 10 ते 12 सप्टेंबरला 3 दिवसांचा त्यांचा दौरा असणार. विविध कार्यक्रमांमध्ये होणार ते सहभागी. अहिलानगरच्या निमगाव वाघा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेची सर्वत्र चर्चा. शाळेची कॉर्पोरेट ऑफिसला लाजवेल अशा पद्धतीने बांधण्यात आली. तर शाळा पाहण्यासाठी होतीये लोकांची गर्दी. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन. वयाच्या 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. प्रिया मराठेची कॅन्सरसोबतची झुंज ठरली अपयशी. सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरती महिलेनं नदीत मारली उडी. अनिता हजारे असं महिलेचं नाव आणि ती मूळची अग्रणी धुळगावमधील रहिवासी. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे उत्तर भारतामध्ये आतापर्यंत किमान 21 जणांचा मृत्यू. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडला मुसळधार पावसाचा फटका. पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. येत्या 24 तासात राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता. राज्यात आतापर्यंत 10,50,000 हेक्टरवरील पिकांचं झालंय पावसानं नुकसान. जळगावचं गिरणा धरण 92% भरलं. तर हडणबारी, ठेंगोळा या नागासाकी धरणांमधून 3,950 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. मन्नाड धरणही भरलं. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. जळगावमधील भुसावळच्या हतनुरिया धरणाचे 12 दरवाजे पूर्णतः उघडले. धरणातून तापी नदीपात्रामध्ये 60,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये गुढे जुवाडी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस. लवण नाल्याला पूर. 2 तास वाहतूक कोंडी. बुलडाण्यातील पेन टाकळी प्रकल्प 89.49% भरला. धरणाचे 7 वक्र दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिम जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ. एकूण 162 प्रकल्पांपैकी 127 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले. शेतपिकांना आवश्यकतेनुसार सिंचनाची सोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. शेतजमिनीला ओलावा मिळाल्यानं पिकांना मोठा फायदा. चंद्रपूरमधल्या भद्रावती शहरातील डोलारा या तलावाला पाण्याची पातळी वाढली. तलाव ओव्हरफ्लो. नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. प्रशासनाचा हलगर्जीपणा आला समोर. अन्नधान्य, घरगुती साहित्याचं मोठं नुकसान. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कळमडू या परिसरामध्ये मुसळधार पाऊस. नारायणी नदीला आला पूर. त्यामुळे 4 तास वाहतूक ठप्प. कापसासह इतर पिकांचंही झालं नुकसान. परभणीमधल्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरणाचे 2 दरवाजे उघडले. दुधना नदीमध्ये 2,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये विविध भागांमध्ये सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव. सोयाबीनचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. सोयाबीनची झाडं पिवळी पडून सुकण्याच्या अवस्थेत. बुलढाण्याच्या खासगाव या शहरातील परिसरात मुसळधार पाऊस. अनेक दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. अनेक व्यापाऱ्यांचंही लाखो रुपयांचं नुकसान. राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पुणे जिल्ह्यातील 192 मंडळांमध्ये अतिवृष्टीने दाणादाण. पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता. संभाजीनगरमध्ये तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू. खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा परिसरातील ही घटना. अकोल्यातील पातूरच्या पिंपळखुटामध्ये आता नदीत पोहायला गेलेला युवक बेपत्ता. वाडेगावमधील आता 3 युवक नदीवरती पोहायला गेले असल्याची मिळते माहिती. तिघेही पाण्याच्या प्रवाहात गेले वाहून. त्यातील 2घांना वाचवण्यात यश.
शेतरस्त्याच्या वादातून 50 वर्ष शेतकऱ्याची हत्या, दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कळगाव शिवारामध्ये घडली घटना. विलास शिंदे असं हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव. कल्याणमधील रॉयल गॅलेक्सी इमारतीमध्ये लिफ्ट कोसळून 8 जण जखमी, 4घांची प्रकृती गंभीर. गेल्या अनेक दिवसांपासून लिफ्ट नादुरुस्त. कल्याणमध्ये कारचा अपघात, निकीनगर या परिसरामध्ये भरधाव कार डिव्हायडरला धडकली. कारमधील प्रवासी किरकोळ जखमी. संभाजीनगरच्या पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 67 किलो गांजा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई. 23,76,000च्या मुद्देमालासह 4 आरोपींना बेड्या. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शिवडी परिसरामध्ये वॉशआउट मोहीम, गावठी दारू अड्ड्यांवरती कारवाई करत 18,29,000चा मुद्देमाल जप्त, 5 जणांवर गुन्हा दाखल. मीरा रोडमध्ये ओसवाल बिल्डरवरती घोटाळ्याचे आरोप, शिवार गार्डन समोर बांधलेल्या इमारतीमधील फ्लॅटच्या खरेदीमध्ये नागरिकांची फसवणूक, तर नयानगर पोलिसांनी ओसवाल बिल्डरला ठोकल्या बेड्या. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये सरकारी रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या, रुग्णालयाची पाहणी करतानाचा हा प्रकार, जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस. गोंदियामध्ये 11,000 वाहनांनी थकवला 78.59 लाखांचा दंड, वाहतुकीचे नियम कठोर करण्याची गरज, दंड वसुलीचे अधिकार वाढवण्याचीही मागणी.